महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपलं शहर बातम्या 100 मधून। न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या धरणामधून आता जायकवाडी धरणामध्ये 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाय आणि त्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर नियमित सुनावणी सुरू झाली आहे आणि ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या फुटीची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत। शिंदेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। कागदपत्र सादर करण्यासाठी शिंदे गटाकडून वेळ मागण्यात आला होता आणि यावेळी सुनील प्रभूंनी नोंदवलेल्या साक्षीची उलट तपासणी करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून लोकसभा मतदारसंघांच्या निरीक्षकांच्या आढावा बैठका घेणार आहेत आणि आतापर्यंत 20 लोकसभा मतदारसंघांचे अहवाल ठाकरेंना सादर करण्यात आल्याची माहिती आहे। बैठकीनंतर ते निवडणुकीची रणनीती सुद्धा आखतील। मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान 2 वेळा मराठ्यांनी ठेवला। 2 दिवसांमध्ये गुन्हा मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्यापही आश्वासन पूर्ण न केल्याचं मनोज जरांगे म्हणाले। फक्त एका व्यक्तीच्या विरोधामुळे संपूर्ण समाजाला वेठीस धरलं जाऊ शकत नाही असं मनोज जरांगे म्हणाले आणि एकाच व्यक्तीच्या मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप नाव न घेता मनोज जरांगेंनी भुजबळांवर केला। मनोज जरांगे यांचं ठाण्यामध्ये आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। खारेगाव आणि माजिवड्यामध्ये जरांगेंवर जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली। यावेळी मराठा बांधवांनी एकच गर्दी केली। अंतरवाली सराटीमध्ये लाठीमारचे आदेश गृहमंत्री फडणवीसांनी दिले नव्हते। ही बाब आता अधिकारामधून उघड झाली आणि यामुळे लाठीमारमध्ये कुणाचा हात आहे याचा फडणवीसांनी शोध घ्यावा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली। जालन्यामधील लाठीमार अमानुष असल्याचा विजय वडेट्टीवार म्हणाले आणि पोलिसांना झालेली मारहाण सुद्धा दुर्दैवी आहे। लाठीमार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आता वडेट्टीवार यांनी केली। पुण्यामधील भिगवणमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ लावलेला पोस्टर अज्ञातानं फाडून टाकलाय आणि या प्रकरणी भुजबळांवर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। गुन्हा दाखल न केल्यास पुणे सोलापूर महामार्गावर आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। ओबीसी आणि मराठ्यांमध्ये गावोगावी भांडणं लावण्याचा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। हिंदू मुस्लिम दंगली होत नाहीत म्हणून जातीय द्वेषाचा नवीन फॉर्म्युला भाजपनं आणल्याची टीका त्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे मुंबईमधील स्वच्छता आणि प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांकडून प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांची माहिती सुद्धा घेतली आहे। मुंबईमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणार तसेच मुंबईमध्ये जास्तीत जास्त झाडं लावणार अशी माहिती पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई पाहणी दरम्यान सफाई कामगारांसोबत चहावर चर्चा केलेली आहे आणि यावेळी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या। देशाला नैतिकतेचा धडा देणारा भाजप जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। कोण विकृत आहे हे लवकरच राज्यामधील जनतेला कळेल असं सुद्धा खासदार राऊत म्हणाले। फोटो पोस्ट करताना आपण चंद्रशेखर बावनकुळे यांचं नावही घेतलं नव्हतं, मग भाजपनं माझी पोस्ट अंगावर का घेतली असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। भाजपसारखा डरपोक पक्ष पाहिला नसल्याची टीका सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केली आहे। जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काल संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला होता आणि या प्रकरणी आमदार राजेश टोपे आणि एकूण यांच्यासह 31 आंदोलनकर्ते तसेच 100 ते 150 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। सीबीआय रिपोर्ट लीक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। 2021 मध्ये कथित 100 कोटी घोटाळा प्रकरणी सीबीआयचा रिपोर्ट लीक झाला होता। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज 6वा दिवस आहे। बीड जिल्ह्यामधील पिंपळगाव आजरा येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेदरम्यान रोहित पवारांनी चहाच्या टपरीवर चहा सुद्धा बनवलाय। अकोल्यामधील अकोटफेल परिसरामध्ये 2 गट आमने-सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता आणि यावेळी एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक सुद्धा केली आहे।
सध्या या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांविरोधात PCPNDT कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इंदोरीकरांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज होता. त्यावर आज संगमनेर कनिष्ठ न्यायालयामध्ये सुनावणी होईल. हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. तर 3 डिसेंबरला 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लोकसभेच्या जागा वाटपाला सुद्धा सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही अशी माहिती समोर आलेली आहे. शरद पवारांनी BCCI आणि ICCचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. संविधानामध्ये आतापर्यंत 125 वेळा घटनादुरुस्ती झाली. हिंदू राष्ट्रासाठी आणखी एकदा घटनादुरुस्ती झाली तर काय बिघडलं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोकांच्या हृदयामध्ये हिंदू राष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदू राष्ट्र होईल असं विधान धीरेंद्र शास्त्रींनी केलेलं आहे. हिंदू राष्ट्रामध्ये कोणी राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. आणि बागेश्वर बाबांच्या याच वक्तव्याचा पुण्यामधील अनीसकडून निषेध करण्यात आलेला आहे. बागेश्वर बाबांचं अज्ञान पुन्हा एकदा उघड झालंय अशी टीका अनीसचे विशाल विमल यांनी केली आहे. हिंदू एकता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करणं, ती वाढवणं यासाठी आमचा दरबार असतो आणि त्यावर आक्षेप असतील तर दरबारात या आमने सामने करू असं प्रतिआव्हान धीरेंद्र शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिलंय. धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा संतांबद्दल चुकीचं विधान केलं असून सरकारनं यापुढे बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी RPIचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. कोल्हापूरमधील शिरोळ तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि ऊस तोडायला परवानगी देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय. ऊस हंगाम सुरू होऊनही कोल्हापुरामधील कारखाने अद्याप बंद आहेत. ललित पाटीलला 15 दिवस ससून रुग्णालयात ठेवून घेण्यासाठी कारागृह अधीक्षकांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र दिलंय. बंदोबस्त नसल्याचं कारण देत थेट 15 दिवस ठेवून घेण्याचं पत्र देण्यात आलंय. पुण्यामधील नवले पुलावर मागील 10 महिन्यांमध्ये अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर जखमी झाले असून 18 जण किरकोळ जखमी झाले. भारत वर्ल्ड कप हरला म्हणून भावानेच स्वतःच्या लहान भावाची हत्या केली आहे. लोखंडी सळीने ही हत्या करण्यात आली आहे. अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील ही घटना आहे. वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबईमध्ये पहिला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत सांताक्रूजमधील भारत रियालिटी व्हेंचर्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नवी दिल्लीमधील वाढतं प्रदूषण आणि आजूबाजूच्या राज्यामध्ये जाळल्या जाणाऱ्या परालीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी आज होणार आहे आणि दिल्लीमधील AQI 300च्या वर गेलेला आहे. काँग्रेसकडून राजस्थान निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि यामध्ये 1 कोटी कुटुंबाला 500 रुपयात गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मोफत इंग्लिश मीडियम शिक्षणाचं देखील आश्वासन देण्यात आलं आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केली. 1760 कोटी रुपयांचं ड्रग्ज रोख रक्कम, दारू आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये आता पुजाऱ्यांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे. 20 जागांसाठी 3000 अर्ज दाखल झालेले आहेत. 3000 अर्जदारांपैकी 200 उमेदवार निवडले गेले तर अंतिम फेरीमध्ये निवडलेल्या 20 पुजाऱ्यांवर पूजेची जबाबदारी देण्यात आली. उत्तरकाशीमधील बोगद्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडलेत आणि या मजुरांचा पहिला व्हिडिओ आता समोर आलेला आहे. ते सगळे सुखरूप असल्याचा व्हिडिओतून दिसतंय. उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या बचाव कार्याला वेग आलेला आहे. मजूर अडकलेल्या भागात वीज आणि पाणी उपलब्ध असून पाईपलाईनद्वारे कामगारांना अन्न, पाणी आणि औषधं सुद्धा पुरवली जातात. गोध्रा वडोदरा महामार्गावर एका खासगी बसला भीषण अपघात झाला आणि यामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 30 प्रवासी जखमी झाले. पुण्यामधील येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड आशिष जाधव पळून गेलेला आहे.
खुनाच्या गुन्ह्यात तो 2008 पासून शिक्षा भोगत होता. कैदी पळाल्यानं कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. स्वामी समर्थ केंद्रातील खंडणीखोर सेवेकरी महिलेकडे 19 लाखांची रोकड सापडलेली आहे. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळाकडून पैसे उकळल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी त्रुटी दूर करून लवकरच नामकरणाची प्रक्रिया पार पडणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांना दिलं आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाला नागपूरप्रमाणेच कर आकारणी केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. तुर्कीहून भारताकडे निघालेल्या मालवाहू जहाजांचं लाल समुद्रामध्ये अपहरण करण्यात आलंय आणि या अपहरणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. इराण समर्थित हौथी दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा इस्रायलचा आरोप आहे. विदर्भामध्येही कुणबी जातींच्या नोंदी आढळलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात तब्बल 68,477 कुणबी नोंदी प्रमाणपत्राच्या नोंदी आढळलेल्या आहेत आणि मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदींचा शोध युद्धस्तरावर सुरू आहे. कुणबी प्रमाणपत्रांसाठी 24 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नागरिकांना केलं आहे. पुरावे सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. कुणबी जातीचे पुरावे 24 नोव्हेंबरपर्यंत सादर करा असं आवाहन वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलेलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंची समिती सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. धनगर समाजाच्या एसटीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी सोलापूरच्या बार्शी तहसील कार्यालयासमोरच धनगर समाजानं आंदोलन केलंय. प्रशासनाचा निषेध करत तहसीलदार यांना लेखी निवेदन सुद्धा यावेळी त्यांनी दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील 1,17,000 विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे. 239 केंद्रांवर ही परीक्षा होत असून गैरप्रकार रोखण्यासाठी 32 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. अकोल्यातील संजय बोडखेंनी जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसकडून त्यांनी अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये आता खळबळ उडाली आहे. घर चलो संपर्क अभियान आणि लोकसभेचा आढावा घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबार इथे येणार आहेत. 23 नोव्हेंबरला ते दौरा करतील आणि 5 मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेणार आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेतील आशा वर्कर्सना 2,100 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय. दिवाळीपूर्वी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे आयुक्तांनी बोनस जाहीर केलाय. आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. साई संस्थांचे सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये बाचाबाची झाली आहे. साईबाबांच्या दर्शन रांगेचे गेट 5 मिनिटं आधीच बंद केल्यानं हा वाद झाला. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि यासाठी 5,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून यात्रेवर नजर असेल. अंबरनाथ शहरातील विकास कामांचा आढावा खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलेला आहे. काही प्रकल्पांचं लोकार्पण करत त्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेत सूचना दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 29 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दीक्षांत संचलन 30 नोव्हेंबरला होणार. या सोहळ्यात त्या उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पुढील 7 दिवस व्हीआयपी दर्शन बंद असेल. भाविकांची होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र 200 रुपये देणगी दर्शन सुरू राहणार आहे. राष्ट्रवादी पवार गटाच्या वतीनं वर्ध्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. हिंगणघाटच्या पोहणा गावामधून अनिल देशमुखांच्या उपस्थितीमध्ये यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. वर्ध्यामधील नारा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय आणि या अनावरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली.
महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटनं देवगड बंदरामध्ये स्वच्छ कोकण सुरक्षित कोकणची जनजागृती केली आहे। यावेळी एनसीसी कॅडेट यांनी स्वच्छ कोकण सुरक्षित कोकण यावर आधारित पथनाट्य सुद्धा सादर केलं। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नागपूरमध्ये तब्बल 10,000 किलोंचा मसाले भात बनवलाय। 25,000 आदिवासी बांधवांकरता हा मसाले भात करण्यात आलाय। दिवाळीनंतर कामगार पुन्हा रुजू होण्यासाठी उत्तर भारतीय परदेशाच्या प्रवासाला लागलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई सुरतकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या फुल झाल्या। वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांच्या जागी अनुज तारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तारे याआधी गडचिरोली इथं अप्पर पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते। सांगली जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी श्रीमती रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची सातारा इथं बदली झाली। धुळे शहरामध्ये छत्रपती संभाजी गार्डन इथं छत्रपती संभाजीराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे। मात्र पुतळ्याचं काम रखडलेलं आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती आक्रमक झाली आहे। त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आज संभाजीनगरच्या पैठण दौऱ्यावर आहेत आणि यावेळी एकनाथी भागवत पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करतील। सरसंघचालक मोहन भागवत वाशिम दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी वाशिममधील स्वयंसेवकांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे आणि यावेळी त्यांचं औक्षण सुद्धा करण्यात आलंय। वाशिम तालुक्यातील नागठाणा ते जुमडा या पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचा आरोप करण्यात आलेला आहे आणि यामुळे शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन इढोळे यांनी संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। राजू शेट्टी यांच्यावर केलेल्या टीकेवरून सदाभाऊ खोत यांना टीकेचा सामना करावा लागतोय। सदाभाऊ खोत कारखानदारांच्या सांगण्यावरून शेतकरी आंदोलनात फूट पडू नये अशी टीका स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी केली आहे। पुण्याच्या दौंड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीपात्रातील बंधाऱ्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून दुष्काळाचे सावट गडद होण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय। दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे कापूस उत्पादनात सुद्धा घट झाली आहे। तसेच कापूस तोडणीसाठी मजूर मिळत नसून योग्य भाव नसल्यानं शेतकरी कापूस घरात साठवणूक करून ठेवतात। पुणे जिल्ह्यात दुष्काळ स्थिती असल्यामुळे यंदा ऊस गाळप कमी होण्याची शक्यता आहे। 2023-24 हंगामात तब्बल 1,51,90,000 टन ऊस गाळपाचा प्राथमिक अंदाज आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची आवक घटलेली आहे आणि दरात मोठी घट पडली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे। दररोज 150 ते 200 वाहनांमधून 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची आवक होती।